आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या तासातली या घडीची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी आता रद्द करण्यात आली। त्याऐवजी 7 जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली। पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच या नव्या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत। आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतला होता। या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते असा आरोप देशमुख कुटुंबाकडून करण्यात आला होता। त्याचमुळे नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। जी एसआयटी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती, त्या एसआयटीवरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। पूर्वीची अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत। मस्साजोगच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीमध्ये कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली त्यावर नजर टाकूया। श्रीमती